हॅलो मैत्रिणी, स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे नीता घोंगडे आणि बघू शकता संध्याकाळचे 5 ते 5:30 वाजले आणि बघू शकता किती अंधारून आले आणि खूप जोरदार असा पाऊस चालू आहे। तर आज करायचे आम्हाला रक्षाबंधन सेलिब्रेट साजरे करायचे। तर सगळे क्लासच्या मुलं आलेले आहेत। तर चला आपण अगोदर ताट तयार करूया। तर इथे मी ताट घेतले, दिवा वगैरे घेतले, इथं पेढे घेतले 2 कलरचे आणि इथं सगळ्या हा मुली म्हणजे दीदीच्या सगळ्या फ्रेंड्स आहेत। तर या सगळ्यांनी मिळून रक्षाबंधन साजरे केले आमच्याकडे। तर मुलींचं म्हणजे कसे त्यांचे जे भाऊ आहेत ते त्यांनी पण सगळ्यांना आपले भाऊ मानले आहेत। तर सगळ्यांनी रक्षाबंधन वगैरे ज्यांचे त्यांचे भाऊ बोलवले आणि रक्षाबंधन साजरे केले। तर हा आहे आमचा ओमकार। तर सगळ्यांनी राखी बांधली यांना। तर याच्यानंतर दीदी बांधते। तर अशा पद्धतीने रक्षाबंधन खूप साजरी केली। कारण ह्या मुलीनं आमच्या इकडं जसं लॉकडाऊन आपल्या इकडं होतं तर त्याच्यामुळे 5वी पासून क्लासेस चालू केले होते। तर त्या लॉकडाऊनमध्ये पण 5वी पासून मुली अजून पण एकत्र आहेत। काही मुलीमध्ये भांडणं होतं, पण मुली सगळ्या एका मनाच्या आहेत आणि सगळ्यांचे काय म्हणतात वाईफ्स काय म्हणतात विचार जुळतात। त्याच्यामुळे अजून सगळं सोबत आहे, अजून कोणाची भांडणं वगैरे काय नाही। आणि मुलींची साथ मैत्रीण पण छान असायला पाहिजे। तर सगळ्या मुली एकदम छान आहेत। तर त्याच्यामुळं आता सगळे हे भैया आले तर हे पण क्लासला होते, तर यांनी पण रक्षाबंधन भाऊ आलेत राखी वगैरे बांधायला, सगळे मुलं वगैरे आले। तर अशा पद्धतीने आम्ही रक्षाबंधन साजरी केली आहे। कारण आणि आज येणार होते काका पण माझे। तर तुम्हाला सांगायचं म्हणजे तर मी व्हिडिओ एवढे दिवस केले नाही, कारण मनच होत नव्हतं। तर 7 ते 8 दिवस झालं। आज मला वाटतं 9वा दिवस आहे। माझी आजी वारली आणि मी माझ्या तिथं आता फोटो व्हिडिओ कसे करायचे, तर व्हिडिओ मी अगोदर 1 वर्षा अगोदर मी माझ्या आजीला भेटायला गेले होते। तर तो व्हिडिओ पण आहे। अचानक आजोळ्याला का जावं लागलं, तो व्हिडिओ पण मी टाकलेला आहे। तर मागच्या जुलै ऑगस्ट महिन्यातच मी माझ्या आजीला भेटायला गेले होते। तर माझी आजी माझं खूप लाड करायची, खूप। आणि सांगायचं म्हणजे मी एकटीच आहे ना, मला म्हणजे बहीण नाही आहे, भाऊ नाही, तर मी एकटीच आहे। तर माझ्या आजीने अशी कधी मनात शंका आली नाही की बा एकटीच आहे, वंशाला दिवा वगैरे पाहिजे असं म्हणतात ना काही लोक, वंशाला दिवाच पाहिजे, एकटीच आहे। तर माझे बरेच असे नातेवाईक आहे की ते माझं खूप राग करत होते की एकटीच झाली, भाऊ नाही, बहीण नाही, याच्या पाठीवर काही नाही। तर त्याच्यामुळं असे काही लोक आहेत। तर चला रक्षाबंधन वगैरे अर्धवट झाली आणि काही मुलं याची बाकी होते। तर अचानक गेली लाईट आमच्या इकडे, कारण पाऊस सुरू असताना लाईट वगैरे निमतच पाहिजे, लाईट वगैरे जायचे। तर लाईट वगैरे आल्यानंतर आपण साजरी करूया। तर इथे सगळ्यांची रक्षाबंधन वगैरे केली आम्ही, लाईट काय आली नाही। तर हे सगळ्यांनी मुलांनी वगैरे गिफ्ट वगैरे टाकलेली दीदीला। तर हे सेलिब्रेशन शशांकनी यशने दिले। तर असं रक्षाबंधन आम्ही साजरी केली। तर चला अशा पद्धतीने आज गिफ्ट आलेलं आहे, मुलांना खूप आनंद झाला आणि सगळे चॉकलेट आले। तर काका वगैरे आले संध्याकाळी आणि इथे मी उशिरा झाला स्वयंपाक, पुरणपोळ्या वगैरे बनवा म्हणलं होतं, पण फारच उशीर झाला होता आणि पावसाही इतकं होतं, लाईट मध्ये चालली, त्याच्यामुळे म्हटलं पुरण वगैरे कसं बनवतं। स्वयंपाक वगैरे झाला तर इथे आम्ही सगळेजण जेवायला बसलो आणि काका, आमचे सर, शशांक, दीदी, इकडे काकू बसल्या, आमची दीदी बसले, नाजुका भाची। तर सगळे आम्ही आता जेवण करतोय। तर जेवणामध्ये बनवले आहेत आज खिचडी, भजे, कढी, ही शेंगदाण्याची चटणी बनवली, ते पापड आहेत, खीर आहे, आज पौर्णिमानिमित्त खीर बनवली। तर आता चला आज जेवतो, तुम्ही पण या जेवायला। तर आता जेवण वगैरे झाल्यावर काकाला वगैरे राखी बांधायची आहे। तर इथे व्हिडिओ वगैरे काढला नाही, तर काकाला राखी बांधली मी, कारण संध्याकाळच्या ट्रेनने काकाला जायचं होतं। तर चला आजचा ब्लॉग, तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। तर बाय, आता भेटूया पुढच्या व्हिडिओ।